नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. या इथून पुढच्या अर्ध्या तासात आपण एक खास स्टोरी पाहणार आहोत आणि ती स्टोरी आहे तमाम भारतीय नौदलाच्या अभिमानाची. तसं तर जगभरामध्ये भारतीय नौदलाचं एक विशेष असं स्थान आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा भारतीय नौदलाच्या युद्धनौका पाण्यात उतरल्या तेव्हा शत्रूच्या छातीत धडकी भरली. गेल्या काही काळापासून भारतीय नौदल अधिकाधिक अत्याधुनिक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि यातच एक नवीन अस्त्र भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होतं. आजचं न्यूज 18 लोकमत यावरती स्पेशल नौदलाचं नवीन अस्त्र. भारतीय नौदलामध्ये गेल्या काही काळात वेगवेगळ्या नवनवीन पाणबुड्या सहभागी होत आहेत. या पाणबुड्या शस्त्रसज्ज आहेत. एवढंच नाही तर काही पाणबुड्यांची जी क्षमता आहे ती अण्वस्त्र सज्जतेच्या दिशेने सुद्धा आहे. आणि यातच एक आणखी नवीन पाणबुडी INS करंज भारतीय नौदलात दाखल होते. पाहूयात एक खास रिपोर्ट. चीन आणि पाकिस्तानच्या उरात धडकी. भारतीय नौदलाच्या ताफ्यात करंज दाखल. जगातील अत्याधुनिक पाणबुडी भारतीय नौदलात. करंजवर घातक शस्त्रास्त्र तैनात. समुद्रात भारतीय नौदलाचा दरारा वाढला. भारतीय नौदलाला आता 12 हत्तींचं बळ मिळालंय. कारण आता जगातील सर्वात अत्याधुनिक करंज ही पाणबुडी भारतीय सागरी सीमांच्या रक्षणासाठी सज्ज झाली आहे. भारताच्या कुरापती काढणाऱ्या चीन आणि पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शत्रू देशांच्या हृदयामध्ये धडकी भरवणारी सायलेंट किलर म्हणून ज्यांची ओळख आहे तशी INS करंज ही पाणबुडी आता भारतीय नौदलामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालेली आहे. आपण इथे माझ्या मागे बघू शकता. हीच ती INS करंज ही पाणबुडी आहे जी आता मुंबईच्या नौदल तळावरती आहे. खरं तर या पाणबुडीचं नाव ऐकूनच शत्रूला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. समुद्रातील सर्वात मोठा मासा म्हणून व्हेल शार्कची ओळख आहे आणि या महाकाय व्हेल शार्क माशाच्या नावावरूनच करंज पाणबुडीचं नामकरण करण्यात आलं. खोल समुद्रात अधिक काळ राहण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. तसंच समुद्रात दूर अंतर गाठण्यास ही पाणबुडी सक्षम आहे. INS करंज नाम जो इस सबमरीन का रखा गया है वो करंज जो एक व्हेल शार्क है, एक मछली जो कि व्हेल शार्क है उसके नाम पे रखा गया है. क्यों ऐसा नाम इसको दिया गया है वो इसलिए क्योंकि ये व्हेल शार्क्स में सबसे बड़ी प्रजाति है और ये पानी के सबसे नीचे तक डाइव कर सकती है और बहुत दूर दूर तक ये पहुंच सकती है. पण या अत्याधुनिक पाणबुडीची केवळ ही दोनच वैशिष्ट्ये आहेत असं नाही. अनेक वैशिष्ट्ये असल्यामुळेच ही जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली पाणबुडी ठरली आहे. या पाणबुडीनं अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय. खोल समुद्रात असताना पाणबुडीचा आवाज तिचा वैरी ठरू शकतो. कारण पाणबुडीतून बाहेर पडणाऱ्या आवाजामुळे शत्रूला तिचा ठाव ठिकाणा लागण्याची शक्यता असते. शत्रूचे रडार तिला सहज शोधू शकतात. मात्र करंज पाणबुडी या बाबतीत वेगळी आहे. करंज शत्रूच्या रडारच्या कक्षेत येऊ शकत नाही. कारण खोल समुद्रात असतानाही ती अत्यंत कमी आवाज करते. तिची बांधणी करताना जास्त आवाज होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. तशा प्रकारचं तंत्रज्ञान त्यात वापरण्यात आलंय. खरं तर कमी आवाज करणारी पाणबुडी युद्धात यशस्वी ठरते आणि हेच तंत्रज्ञान या पाणबुडीत पाहायला मिळतं. इस सबमरीन के ऊपर जो भी मशीनरी है वो इस तरह की से डिज़ाइन की गई है कि साइलेंस इज़ गोल्डन. हर सबमरीन या तो शॉक माउंट्स पे माउंटेड है या तो हल से सस्पेंडेड है. उस वजह से इसकी जो आवाज़ जो ये बाहर पानी में ट्रांसमिट करती है वो बिल्कुल कम है और दुश्मन के सोनार इसको पकड़ने में कभी कामयाब नहीं होंगे.
करंज पाणबुडीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जमिनीवर हल्ला करण्याबरोबरच ऑक्सिजन बनवण्याची क्षमता या पाणबुडीत आहे। त्यामुळे ही पाणबुडी जास्तीत जास्त काळ खोल समुद्रात तग धरू शकते। सबमरीन्स के जो रोल हैं उसमें इंटेलिजेंस गैदरिंग, माइन लेइंग, लॉन्च ऑफ मरीन कमांडोज, डेटरेंस ऑफ एनिमी शिप्स, उनको सी डिनायल, ये उनके रोल्स हैं और इन रोल्स को पूरा करने में करंज पूरी तरह से सक्षम है। INS करंजमुळे चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढली आहे, कारण आता भारताच्या सागरी हद्दीत करंजचा पहारा असणार आहे। समुद्रातील प्रत्येक हालचालींवर करंजचं लक्ष असणार आहे। या दोन्ही देशांच्या नौदलासमोर करंजनं तगडं आव्हान उभं केलंय। समुद्रात 300 किलोमीटर परिघातील शत्रूची युद्धनौका एका क्षणात नष्ट करण्याची क्षमता भारताच्या करंज पाणबुडीत आहे। ही पाणबुडी एका तासात 35 नॉटिकल मैल वेगानं प्रवास करू शकते। स्कॉर्पिन श्रेणीतील ही पाणबुडी असून सायलेन्स किलर म्हणून तिची ओळख आहे। करंजचा जास्त आवाज होत नसल्यानं तिला शत्रूच्या नौदलावर जवळून लक्ष ठेवता येणार आहे। विशेष म्हणजे सलग 45 दिवस समुद्राच्या पाण्याखाली राहण्याची क्षमता या पाणबुडीत असल्यानं शत्रूला लवकर तिचा ठावठिकाणा शोधणं शक्य होणार नाही। INS करंजचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ती समुद्रात सलग 12,000 किलोमीटरचा प्रवास करू शकते। तसंच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी ही पाणबुडी सुसज्ज है। तो मैं यही कहूँगा कि जो वेपन पैकेज है इसमें वो किसी भी एडवांस्ड सबमरीन की तुलना में एकदम अव्वल नंबर का है। मेक इन इंडिया अंतर्गत करंज पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मुंबईतील माझगाव डॉकयार्डनं या अत्याधुनिक पाणबुडीची बांधणी केली आहे। पाणबुडीतील तंत्रज्ञान हे फ्रान्सनं दिलं असून तिच्यामध्ये डिझेल आणि इलेक्ट्रिकलवर धावणाऱ्या इंजिनचा वापर करण्यात आलाय। त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आजच्या काळातली ही सर्वात अत्याधुनिक पाणबुडी मानली जाते। आणि म्हणूनच आता भारताच्या कुरापती काढण्यापूर्वी शत्रूला 4 वेळा विचार करावा लागणार आहे। गलवान खोऱ्यात भारताला डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनलाही या पाणबुडीमुळे जरब बसणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हिंद महासागरात चीनी नौदलाचा वावर सुरू आहे। आपल्या नौदल सामर्थ्याच्या भरोशावर आजवर चीनी ड्रॅगनकडून समुद्रात मुजोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता। विशेषतः आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीवरूनही चीनकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आता करंज पाणबुडीमुळे चीनी ड्रॅगनच्या मुजोरीला लगाम लागणार आहे। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊया। आपण ब्रेकच्या नंतर या पाणबुडीची आणखीन काही अशी खास वैशिष्ट्य पाहणार आहोत ज्यामुळे शत्रूच्या अंगात धडकी भरेल। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भारतीय नौदलामध्ये दाखल होत असलेली ही अत्याधुनिक पाणबुडी भारतीय नौदलाचं नवीन अस्त्र आणि हे अस्त्र अनेक विशेष अशा साधन सामुग्रींनी सज्ज आहे। त्याची चर्चा आत्ताच देशविदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे की प्रामुख्याने आपले जे 2 शत्रू आहेत चीन आणि पाकिस्तान या 2 देशांच्या राज्यकर्त्यांमध्ये खऱ्या अर्थाने धडकी भरली। INS करंज या पाणबुडीवरती आपण आहोत। आपण इथे पाहू शकता ही ती भली मोठी पाणबुडी आहे जी खोल समुद्रामध्ये भारताच्या समुद्रांच्या किनाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी अतिशय सक्षम अशी भारतीय बनावटीची ही पाणबुडी आहे। आणि या पाणबुडीमध्ये जर मुख्य जाण्या येण्याचा मार्ग जो असेल तो हा आहे। हा मुख्य हॅच आहे, सेंट्रल हॅच आहे आणि हॅचमधून आपले जवान जे आहेत ते बाहेर येतात। अतिशय निमुळती अशी जागा असते। करंज ही एक पाणबुडी आहे असं नाही, तर भारतीय नौदलाचं हे ब्रह्मास्त्र म्हटल्यास वावगं ठरणार नाही, कारण शत्रूच्या कोणत्याही आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता या अत्याधुनिक पाणबुडीत आहे। INS करंज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यामुळे भारतीय नौदलातील पाणबुड्यांची एकूण संख्या 18 वर पोहोचली आहे। ये सबमरीन दुनिया की कन्वेंशनल सबमरीन्स में दुनिया की सबसे बेस्ट सबमरीन्स में से एक है। साइलेंस में, वेपन पैकेज में और सेंसर पैकेज में। तो अगर आप तुलना करेंगे तो ये तुलना में
खाली सबमरीन ही नहीं, हमारा क्रू, क्योंकि इट इज़ द मैन बिहाइंड द मशीन विच ऑल्सो मेक्स अ लॉट ऑफ डिफरेंस. सो द क्रू एंड हमारा जो क्रू है और ये जो सबमरीन है, अगर आप इनको दोनों को मिलाएंगे तो मुझे कोई शक नहीं है कि चाइना और पाकिस्तान हमारे पीछे ही रहेंगे. भारताच्या करंज पाणबुडीचा आता भारतीय सागरी हद्दीत चौफेर वावर असणार आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्रांच्या पोटात गोळा निर्माण झालाय. भेदक मारा करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. 18 टॉर्पेडो जहाजभेदी क्षेपणास्त्रांनी ही पाणबुडी सज्ज आहे. याशिवाय या पाणबुडीत अँटी सबमरीन वॉरफेअर, अँटी सरफेस वॉरफेअर, माइन लेईंग अशा प्रकारची अनेक अत्याधुनिक मशीन्स बसवण्यात आले आहेत. याशिवाय आणखीन काही आधुनिक सुविधांमुळे ही पाणबुडी आधुनिक बनली आहे. करंज पाणबुडीचं वजन 1565 टन इतकं आहे. तिची लांबी 67.5 मीटर. या पाणबुडीवर 360 बॅटरीज बसवण्यात आली आहेत आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी 1250 वॅटचे 2 डिझेलचे जनरेटर सुद्धा आहेत. 24 तासानंतर एकदा या बॅटरी चार्ज कराव्या लागतात. या पाणबुडीवर 40 ते 44 अधिकारी आणि कर्मचारी राहू शकतात. तर 4 ते 5 प्रशिक्षणार्थींची व्यवस्था या पाणबुडीत करण्यात आली आहे. खोल समुद्रामध्ये 7 ते 60 दिवसांपर्यंत मिशन फत्ते करण्याची क्षमता या करंज पाणबुडीत आहे आणि मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये तिची बांधणी करण्यात आली आहे. पाणबुडीमध्ये अतिशय छोटीशी निमुळती जागा असते, ज्यातून फक्त एक माणूसही आत बाहेर करू शकतो. अशा प्रकारे छोटी जागा असते. इथे खूप मोठे म्हणजे आव्हानात्मक काम असतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं सगळ्याच गोष्टी कंजेस्टेड असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, अगदी छोट्या छोट्या जागेत आपल्याला राहावं लागतं. झोपण्यासाठी अगदी छोटीशी जागा, आपल्याला सगळे काम करताना अगदी काळजीपूर्वक करावे लागतात, अशी छोटीशी जागा असते इथं. भारतीय नौदलात करंज पाणबुडी दाखल होण्यापूर्वी डिसेंबर 2017 मध्ये कलवरी श्रेणीतील INS कलवरी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. यापूर्वी खंदेरी ही पाणबुडी सुद्धा नौदलात दाखल झाली आहे. खरं तर 2022 पर्यंत भारतीय नौदलाच्या ताफ्यात एकूण 6 पाणबुड्या दाखल होणार आहेत. या दृष्टीनं नौदलानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. आगामी काळात या पाणबुड्या दाखल झाल्यानंतर भारतीय नौदलाची ताकद आणखीन वाढणार आहे. INS करंज ही पाणबुडी आहे आणि या पाणबुडीचा हा छोटासा मार्ग आहे आतमध्ये येण्या जाण्याचा आणि याच मार्गातून सर्व पाणबुडीचे जवान जे आहेत आतमध्ये ये जा करतात. हा फक्त जाण्याचा मार्ग आहे. मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या पाणबुडीच्या आतमध्ये नेमके काय काय आहे ते दाखवणं परवानगी नाही, कारण राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. मात्र या INS पाणबुडी करंजमुळे देशाच्या सुरक्षेमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. खास करून नौदलाची ताकद जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा या अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारच्या पाणबुडीनं एक नवीन अस्त्र भारतीय नौदलात दाखल झालंय. करंज हे एक अतिशय पुरातन असा वृक्ष आहे आणि सर्व अर्थानं उपयुक्त अशा प्रकारचं शक्ती देणार अशा प्रकारचं एक करंजाचं झाड असतं आणि म्हणूनच कदाचित त्याला असं नाव देण्यात आलं असावं. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुर्तास इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.